2019च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपनं राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून दलित नेते आणि बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर केली आहे। अतिशय शांत, मितभाषी, विवादांपासून दूर असलेले कोविंद शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत। उना आणि फरीदाबाद दलित हत्याकांड सोबतच रोहित वेमुलाची आत्महत्या यामुळे दलित विरोधी प्रतिमा झालेल्या मोदी सरकारनं अनपेक्षित खेळी करून विरोधकांची कोंडी केली आहे। त्याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसनं मीरा कुमार यांचं नाव पुढे करण्याची तयारी चालवली आहे। याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी विरोधकांची बैठक 22 जूनला होणार आहे। आभारी हूँ प्रधानमंत्री जी का, एनडीए का, भारतीय जनता पार्टी का और विचार परिवार का, जिन सब लोगों ने मिलकर के मुझे एक छोटे से इस देश के छोटे से नागरिक को इतनी बड़ी जिम्मेदारी सौंपने का निर्णय लिया। भाजपनं राष्ट्रपती पदासाठी दलित चेहरा देऊन मास्टर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा शिवसेना मात्र रामनाथ कोविंद यांच्या नावावरती प्रचंड नाराज आहे। फक्त दलितांच्या मतावरती डोळा ठेवून भाजपनं कोविंद यांच्या नावाची घोषणा केली आहे आणि मतांसाठी हे राजकारण सुरू आहे असं मत उद्धव ठाकरे यांनी मांडलंय। मध्यावधी निवडणुकांवरूनही त्यांनी भाजपवरती निशाणा साधलाय। तर राष्ट्रपती पदाच्या पाठिंब्याबाबत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना नेत्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतरच निर्णय जाहीर करणार असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रपती कोण होणार, कोणी झाला, आपल्या आयुष्यात फरक काय पडणार? दलित समाजाची मतं घेण्यासाठी म्हणून दलित जर का कोण करणार असेल तर मग त्याच्यामध्ये आम्हाला रस काय? पण जरूर जर का एखादा राष्ट्रपती झाल्यानंतर केवळ दलितांचं नाही तर देशाचं भलं करणार असेल तर राष्ट्रपती तुम्ही कोणी करा, शिवसेना तुमच्या सोबत आहे। दरम्यान दलित आणि शेतकरी कुटुंबातून आलेल्या कोविंद यांच्या निवडीवरती मायावती आणि नितीश कुमार यांनी सुद्धा समाधान व्यक्त केलंय। मात्र यूपीएनं त्यापेक्षा उत्तम उमेदवार दिला तर विचार होऊ शकतो अशी सावध भूमिका त्यांनी घेतली आहे।